हाय फ्रेंड्स, मी योगेश आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवीन चॅनल ज्याचं नाव आहे योग टेक्निकल गुरु। मित्रांनो, आपण या चॅनलमध्ये टेक्नॉलॉजीविषयी नवीन अपडेट्स बघणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। चला तर मित्रांनो, आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो की व्हॉट्सॲपमध्ये आपण ज्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या फाईल्स आपल्याकडे येतात आणि आपण जेव्हा डाउनलोड करतो तर त्या फाईल डायरेक्टली आपल्या मोबाईल स्टोरेजमध्ये सेव्ह होतात। आणि काही फाईल्स असे आहे मित्रांनो की जेव्हा आपण मोबाईल डेटा ऑन करतो तेव्हा आपल्याला न कळतसुद्धा बऱ्याचशा फाईल आपल्या मोबाईल स्टोरेजमध्ये सेव्ह होत असतात। यासाठी मित्रांनो आपण सिंपल सेटिंग करायची आहे। वरती 3 डॉट्स दिलेले आहे, या डॉट्सला क्लिक करायचं आहे आणि सेटिंग्स या ऑप्शनला क्लिक करून सिंपल आपण स्टोरेज अँड डेटा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे मित्रांनो आपल्याला बॉटममध्ये 3 ऑप्शन्स दिलेले आहे, व्हेन यूजिंग मोबाईल डेटा, व्हेन कनेक्टेड ऑन वायफाय आणि थर्ड वन इज व्हेन रोमिंग। मित्रांनो, व्हेन यूजिंग मोबाईल डेटा, जेव्हा आपण आपल्या मोबाईलचा डेटा ऑन करतो तेव्हा बऱ्याचशा फाईल्स ज्या आपल्या व्हॉट्सअपमध्ये रिसीव्ह झालेल्या असतात त्या ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन आपल्या मोबाईल स्टोरेजमध्ये सेव्ह होतात। परंतु आपल्याला सगळ्या फाईलची आवश्यकता नसते तरीसुद्धा त्या सेव्ह होतात। यासाठी आपण याच्यावर हे जे ऑप्शन दिलेलं आहे व्हेन यूजिंग मोबाईल डाटा, फोटोज, ऑडिओ, व्हिडिओज, याला सिंपल अनटिक करायचं आहे आणि आपल्याला जी फाईल्स हवी आहे तीच फाईल आपण सेव्ह करू शकतो। परंतु इथे जर का टिक असेल तर ह्या फाईल टोटल जितक्यासुद्धा तुम्हाला फाईल आलेल्या असेल त्या सर्व तुमच्या मोबाईल स्टोरेजमध्ये सेव्ह होतात। यासाठी आपण सिंपल याला अनटिक करायचं आहे। सेम आपण जेव्हा मोबाईलला हॉटस्पॉटला कनेक्ट करतो वायफायला त्यावेळेससुद्धा ऑटोमॅटिक फाईल्स डाउनलोड होत असतात। यासाठीसुद्धा आपण हे 4ही ऑप्शन हे अनटिक ठेवायचे आहे मित्रांनो। त्यानंतर आपण जेव्हा आउट ऑफ स्टेट म्हणजेच रोमिंगमध्ये असतो त्यावेळेससुद्धा आपण हे 4ही ऑप्शन अनटिक ठेवायचे आहे मित्रांनो। हे आपण सेटिंग केल्यानंतर आपल्या कुठल्याही प्रकारच्या अनवॉन्टेड फाईल आपल्या मोबाईल स्टोरेजमध्ये सेव्ह होणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची सेटिंग अशी आहे मित्रांनो, आपण सिंपल चॅट ऑप्शनमध्ये जायचं आहे। चॅट ऑप्शनमध्ये गेल्यावर इथं मित्रांनो मिडल साईडला मीडिया व्हिजिबिलिटी म्हणून ऑप्शन आहे, याला आपल्याला डिसिलेक्ट करायचं आहे। हे ऑप्शन डिसिलेक्ट केल्यानंतर कुठल्याही प्रकारची फाईल आपल्याकडे डायरेक्टली मोबाईलमध्ये सेव्ह होणार नाही। यासाठी आपण बघूया मित्रांनो, बघा फॉर एक्झाम्पल ही इमेज आहे, ही मी डाउनलोड केलेली आहे। ही इमेज माझ्या स्टोरेजमध्ये इथे अवेलेबल नाही आहे, परंतु डाउनलोड केल्यावर आता मला ही इमेज पर्टिक्युलर जर हवी असेल तर सिंपल इमेजला क्लिक करून वरती 3 डॉट्स आहे या ऑप्शनला सेव्हवर क्लिक करून आपण ही इमेज सेव्ह सक्सेसफुली म्हणून आपण गॅलरीमध्ये बघू शकतो। हे महत्त्वाची सेटिंग्स आहे मित्रांनो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।